नमो नमः. आजचा श्लोक आहे, 5 गोष्टी जिथे नाहीत त्या ठिकाणी एक दिवसही राहू नये, असं आचार्य चाणक्यांनी सांगितलेले आहे. बघा, धनिकः श्रोत्रियो राजा नदी वैद्यस्तु पंचमः पंचयत्र न विद्यन्ते न तत्र दिवसं वसेत. याचा अर्थ असा आहे, धनिकः म्हणजे श्रीमंत व्यक्ती. ज्या गावामध्ये श्रीमंत व्यक्ती नाही म्हणजे सावकार नाही त्या ठिकाणी राहू नये. कारण एक दिवसही राहणं म्हणजे काय आहे, तर गावातल्या लोकांना मग सावकार की कोण सावकारच नसेल तर गावातल्या लोकांना पैशाची अडचण वगैरे कोण भागवणार. आता आजच्या काळात त्याला असं म्हटलं तर आजची सावकारकी नाही आहे, परंतु आपण त्याला आज बँक म्हणू शकतो. गावात बँकच नसेल तर आर्थिक व्यवहाराला अडचण निर्माण नक्कीच होईल. त्यानंतर श्रोत्रिय शब्द आहे, तर श्रोत्रियचा अर्थ आहे की विद्वान व्यक्ती, म्हणजे वेदपठण मार्गदर्शन करणारा. जर विद्वान व्यक्तीच गावात नसतील तर त्या गावामध्ये काय होईल, अज्ञानता अंधारता पसरेल, लोक एकमेकांना फसवले जातील. त्यानंतर आहे राजा. आता राजा जर नसेल, नेतृत्व करणारच कोणी नसेल तर त्या ठिकाणी राहणं अवघडच आहे. त्यानंतर नदी म्हणजे पाण्याची व्यवस्थाच नसेल तर शेती करणंसुद्धा फार अवघड आहे आणि जगणंही अवघड आहे. त्यानंतर 5वा जो आहे तो आहे वैद्य म्हणजे डॉक्टर नसेल तर सुद्धा आरोग्य सगळ्यांचं धोक्यात येईल. या 5ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्या जिथं नाहीत त्या ठिकाणी एकही दिवस राहू नये असं आचार्य चाणक्यांनी सांगितलेले आहेत. बघा ते काय म्हणतात की खरंच आहे, मलासुद्धा असं वाटतं की पैसा म्हणजे सावकारकी नसेल किंवा एखादा बँक आर्थिक व्यवहार करण्यासाठी पैसाच जिथं उपलब्धता नसेल तर त्या ठिकाणी राहून काय उपयोग आहे. पाण्याची आवश्यकताच आहे, वैद्य असणं आवश्यकच आहे. तर त्यापैकी मला असं एक वाटतं की मी एका कथेद्वारे तुम्हाला सांगू इच्छिते की एका गावामध्ये सरपंच होता. खूप चांगल्या पद्धतीनं तो आपलं म्हणजे गावाचं कारभार पाहत होता. एकदा तो वारला आणि गावातल्या लोकांनी ठरवलं की आता काही सरपंच निवडायचं नाही, आपण सगळे मिळून मिसळून आपलं गावचा कारभार करूया असं ठरवले. आणि काही दिवसामध्येच ठरवले, परंतु ठरल्याप्रमाणे काही होत नव्हतं. गावामधल्या रस्त्याकडं कोणी लक्ष दिलं नाही, रस्ते खराब झाले. त्यानंतर विहिरी खराब झाल्या, म्हणजे गाळ काढला नाही, कचरा खूप झाला. त्याच्यानंतर मनभावी कुठल्याही वस्तूला मनासारखा भाव कोणीही कितीही लावू लागलं. गावामध्ये भांडण वगैरे केलं तर त्याला मिटवण्यासाठी कोणी पुढे येणं झालं. तर अशा अनेक अडचणी येऊ लागल्या आणि मग फसवाफसवी सुरू झाली, चोरांची संख्या वाढली. मग असं केल्यामुळं मग गावातल्या ज्येष्ठ लोकांनी परत एकत्र आले, नाही म्हणले आता आपल्याला नेतृत्व करण्यासाठी एक सरपंच हवाच आहे. म्हणून त्यांनी परत निवडणूक घेतली आणि त्याच्यानंतर मग एक चांगला व्यक्तिमत्व असलेला एक सरपंच निवडला. बरोबर आहे ना, कारण हे सगळं आवश्यक आहे.